वडनेर भैरव तालुका चांदवड येथे जागतिक दिव्यांग दिन मोठ्या उत्साहात आणि औत्सुक्याने साजरा करण्यात आला. वडनेर भैरव प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सरपंच रावसाहेब भालेराव उपस्थित होते. याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आविष्कार साबळे, औषध निर्माण अधिकारी राजकोच अमोल, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी भादेकर, आरोग्य सहायिका श्रीमती पवार, श्रीमती तुळसकर, श्रीमती जास्मिन, श्रीमती खोडे, आरोग्य सेविका संगीता गवळी, सुपरवायझर श्रीमती आशा लहारे, सुवर्ण व्यवहारे, गांगुर्डे सिस्टर अर्चना मॅडम व सर्व आशा कर्मचारी उपस्थित होते. तसेच प्रहार संघटना जिल्हाध्यक्ष गीता गांगुर्डे, श्री राजरत्न निर्भवणे, दिव्यांग उपाध्यक्ष योगेश माळी, ग्रामसेवक नितीन गांगुर्डे, ग्रामपंचायत कर्मचारी विजय अहिरे, कृष्णरोग पर्यवेक्षक चांदवड श्रीकृष्ण, तसेच कपिल जाधव, भूषण थोरात, प्रतीक अनारसे, तेजस लहारे यांच्यासह मान्यवर, ग्रामस्थ आणि दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात दिव्यांगांसाठी मार्गदर्शन, सन्मान सोहळा आणि माहितीपर उपक्रम राबवण्यात आले. समाजातील दिव्यांग बांधवांच्या हक्कांसाठी जनजागृती करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी दीपक पवार, वडनेर भैरव. जमलेला आहोत हे तर तुम्हाला माहीतच असेल. आज 3 डिसेंबर म्हणजे जागतिक दिव्यांग दिन. या जागतिक दिव्यांग दिनाविषयी मी तुम्हाला 2 शब्द सांगणार आहे. माझे नाव सार्थक दत्तात्रय शिंदे. मी इयत्ता 6वी शिकतो. माझ्या वडिलांचे नाव दत्तात्रय संपत शिंदे व माझ्या आईचे नाव जयश्री दत्तात्रय शिंदे. माझे आई वडील दोघेही दिव्यांग आहेत, तरीही ते माझ्या शिक्षणासाठी खूप कष्ट करतात. मी त्यांचे हे कष्ट कधीही वाया जाऊ देणार नाही. आशाताई यांनी माझ्या आईवडिलांना दिव्यांगाचे कागदपत्र करण्यास खूप मदत केली. आशाताई स्वतः दिव्यांग आहेत, तरी त्या दिव्यांग व्यक्तींची मदत करतात. म्हणूनच आपण त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करूया. बरोबर ठीक या इच्छा मनातली या वर घे या सर. फूल एकदा उमललं की पुन्हा उमलू शकत नाही. एकदा जन्मलो की पुन्हा जन्म नाही. हजारो लोक भेटतील जगात, पण हजारो चुकांना क्षमा करणारे आई वडील पुन्हा मिळणार नाही. कोण हसवून गेला, कोण फसवून गेला हे महत्त्वाचं नसतं. कोण अनुभवाच्या शाळेत तुम्हाला वरच्या वर्गात बसवून गेला हे महत्त्वाचं असतं. आई म्हणजे हृदय, बाबा म्हणजे हृदयाचे ठोके. या दोघांपैकी एक जरी नसेल ना, तरी जगणं मात्र कठीण होऊन जातं. आता मी यापुढे तुम्हाला आई वडिलांविषयी एक कविता सादर करून दाखवणार आहे. कवितेचे बोल आहे: आई माझी मायेचा सागर. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. तडपत्या उन्हात अन रखरखत्या रानात, तडपत्या उन्हात अन रखरखत्या रानात, राहिली समाजासाठी तू ग कष्टांच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडेल तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्यांचे फास. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. नभीची चांदणी तू भास चंद्राची कोर, नभीची चांदणी तू भास चंद्राची कोर. शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभा आयुष्य जगेन. तुझ्या शीतल छायेमध्ये उभा आयुष्य जगेन. आई देवापाशी मी ग तुला जन्मोजन्मी मागेन. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार.
धन्यवाद. तुम्ही मला येथे बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव अक्सा अहमद मुल्ला. माझ्या शाळेचे नाव जनता विद्यालय वडनेर भैरव. मी इयत्ता 5वी शिकत आहे. आज अपंग जागतिक दिवसाबद्दल मी काही 2-3 शब्द बोलत आहे, ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. सूर्यासारखे प्रकाश देणारे गुरुजन, चांदण्यांसारखे चमचम चमकणारे इथले पाहुणे व चंद्रासारखे उजाळा देणारे या दवाखान्यातले डॉक्टर बंधू भगिनी यांना मी खूप खूप धन्यवाद देते. त्यांनी मला इथं 2 शब्द बोलण्याची संधी दिली. मी त्यांना परत खूप खूप धन्यवाद देऊन माझे 2 शब्द सुरू करते. 3 डिसेंबर हा अपंग जागतिक दिवस म्हणून साजरा केला जातो. अपंग जागतिक दिवस साजरा करण्यासाठी दवाखान्यातला स्टाफ व आशा लारे मॅडम यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे. आशा लारे मॅडम स्वतः अपंग असून ते दुसऱ्यांची मदत करतात. आशा लारे मॅडम स्वतः अपंग आहे म्हणून ते दरवर्षी 3 डिसेंबरला स्वतःच्या खर्चाने अपंग जागतिक दिवस साजरा करतात. आपल्या वडनेर भैरवमध्ये जे अपंग लोक आहेत त्यांची व गरोदर महिलांची व गरिबांची श्री आशा लारे मॅडम हे धावपळ करून मदत करतात. आज पण जगात काही लोक मजबूर असून पण आपले जीवन जगतात, एकमेकांची मदत करतात. मग आपण मिळून करू शकत नाही का? आपण जर एकता ठेवली असती, आपण जर काळजी घेतली असती तर आज जगात लहान लेकरांसोबत जे घडत आहे ते घडले नसते. आज जगात लहान लेकरांसोबत घडत आहे ते घडले नसते. आपण काळजी घेतली असती तर लहान लेकरांसोबत जे घडत आहे ते आपण घडवण्याला थांबलो असतो. एवढे बोलून मी माझे 2-3 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. आपण आज येथे कशासाठी जमलेलो आहोत हे तुम्हाला माहीत असेलच. आज 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिन. मी आज जागतिक दिव्यांग दिनाबद्दल माझ्या आजीविषयी 2 शब्द सांगू इच्छिते, ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. माझे नाव धनुश्री मंगेश कोल्हे. मी इयत्ता 6वीत शिकते. माझ्या आजीचे नाव जिजाबाई पुंजाबा कोल्हे. माझी आजी जन्मापासून एका हाताने दिव्यांग आहे. तरी तिने माझे वडील मंगेश पुंजाबा कोल्हे यांचे शिक्षण पूर्ण केले आणि आता ती मी व माझी बहीण यांच्यासाठी झटते. रोजाराजीने कामाला जाते. अपंग दिन आज प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये, शाळेमध्ये, आरोग्य केंद्रामध्ये, प्रत्येक ठिकाणी, बऱ्याच ठिकाणी आज अपंग जागतिक दिन साजरा होतो आहे. तसंच आज आशा लहरे मॅडम या गेल्या 20-25 वर्षापासून दिव्यांगांचे कामं करते. मला नाही वाटलं का तेही कोणाला एखाद्या अधिकाऱ्याला फोन केला का साहेब माझं एक काम अटकलं आहे करून द्या. आजपर्यंत नाही. त्यांनी डायरेक्ट जाऊन त्या दिव्यांगांना जाऊन त्या दिव्यांगाची काय परिस्थिती घरापासून तर पार शासनापर्यंत पूर्ण प्रोसिजर करून त्यांचे सर्टिफिकेट कसे मिळेल, त्यांचं पेन्शन कशी चालू होईल याच्यापर्यंत त्यांनी आजपर्यंत धडपड केली. आणि त्या कालच मला बोलल्या का साहेब एक दिव्यांग आहे, त्यांना एक व्हीलचेअर द्यायची तर काही करा तरी एक उपलब्ध करून द्या. माझ्या का व्हीलचेअर नसताना मी एक आपले कार्यकर्ते असते त्यांना एक फोन केला का साहेब मला काही करा पण एक व्हीलचेअर उपलब्ध करून द्या. तर त्यांनी रातोरात मला सकाळी 6 वाजता व्हीलचेअर माझ्या घरी आणून दिली आणि ती व्हीलचेअर आज मी इथं सरपंच साहेब त्या व्यक्तीला आणून दिली. तर साहेब आपल्या क्षेत्रामध्ये खूप दिव्यांग आहे पण आजपर्यंत आपली ग्रामपंचायत पोचत नाही साहेब, आपले अधिकारी पोचत नाही का आपणही त्यांच्यापर्यंत जात नाही. जसे आज तुम्ही खरोखर तुमचं अभिनंदन केलं पाहिजे का तुम्ही आज लिस्ट काढून आणली का आमच्या ग्रामपंचायतचे एवढे दिव्यांगांचे UID कार्ड नाही. सर खरोखर तुम्ही जे सांगितलं ना का एवढ्या विभागात कसा कॅम्प लागल, साहेब तुम्हाला आज शब्द देतो का 8 ते 10 दिवसात या कॅम्पचं नियोजन करून तुम्ही आज जर एका गावात एवढे दाखवले, आम्ही साहेबांशी भेटून उद्या मी नाशिकला जाऊन उद्या साहेबांना भेटून आणि कसं चांदोड तालुक्यात 4 ते 5 कॅम्प कसे लागतील याचं आज तुम्हाला मी खरोखर आश्वासन देतो. आणि त्या दिव्यांगांना इथून मालेगावला जाणं इतकं सोपं नाही साहेब, कारण की मालेगावला गेल्यानंतर तिथं बी खूप त्रास होतो आहे. दररोज आम्हाला फोन येत आहे का साहेब आज इथं ये डॉक्टर नाही ते डॉक्टर नाही. एका दिव्यांगांना 4-4 वेळेस जावं लागतं आहे. तर ती सुविधा तिथं जाण्याऐवजी आपण कसं चांदोड तालुक्यात आणि प्रत्येक गणात कसा कॅम्प घेता येईल याचं नियोजन 2च दिवसात करून आणि त्याची साथ तुमचीसुद्धा आम्हाला पाहिजे. जे काही कार्यालय काही जे यंत्रणा लागेल तीसुद्धा तुम्ही उभं करून द्या. आणि आज सर्वांना जागतिक अपंग दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि हा दिवस राखीव ठेवून दिव्यांग बांधव दिन असा साजरा केला आहे.
प्रत्येक गावात, प्रत्येक वस्तीवरती, प्रत्येक ग्रामपालिकेत आजचा दिवस दिव्यांग बांधव म्हणून साजरा केला जातो. मित्रांनो, दिव्यांग जरी असतील पण मनाने दिव्यांग असले पाहिजे. हातापायांनी कसे असू द्या, दिव्यांग जरी असतील. तुम्ही आज बघितलं असेल, अशा लाऱ्या असतील किंवा आमच्या कोलेताई असतील. व्यक्तिशः माझी आईसुद्धा दिव्यांग होती, तिचासुद्धा एक हात अपरा होता, म्हणजे इतकाच हात होता, एक हात चांगला होता. तिनेसुद्धा 1.5 बिघा 2 बिघामध्ये जमिनीमध्ये कष्ट करून 4 मुलींचे माझं लग्न करून चांगल्या पद्धतीने शेती आणि लोकांकडे मोलमजुरी करून काम केलं. म्हणजे माणूस दिव्यांग म्हणायला दिव्यांग आहे, पण तो जर खऱ्या अर्थाने मनाने जर दिव्यांग नसेल तर तो काही करू शकतो. हे ज्वलंत उदाहरण माझ्या घरातलं, कुटुंबातलं सुद्धा आहे. असंच तुम्हीसुद्धा दिव्यांग आपल्याला समजायचं नाही. आपल्याला जे हाताला काम मिळेल ते काम आपण करीत राहिलं पाहिजे. एखादी गोष्ट आपल्यावरती अन्याय होतोय आणि ते समोरचं व्यक्ती आपल्याला देत नाही. दिव्यांग बांधवांकरता काही स्कीम असतील, त्याच्यातले आपल्याला काही मिळत नसेल तर तो तुमचा खऱ्या अर्थाने अधिकार आहे तो बांधण्याचा, आणि तुम्ही तो मिळून पण घेतला पाहिजे. असं आता आम्ही ग्रामपालिकेच्या माध्यमातून गेल्या 20 वर्षापासून काम करतोय. जेव्हा जेव्हा संधी आली असेल तेव्हा तेव्हा आपण दिव्यांग बांधवांकरता काम केलं आहे. आत्तामध्ये सुद्धा मी 1.5 ते 2 लाख रुपये तेवढे दिव्यांग बांधव आहे त्यांच्या नावावरती 1000 रुपये पद्धतीने किंवा काय असतील त्या हिशोबाने टाकले. त्याच्यानंतर 50 लोकांचे आपल्याकडे आधार कार्ड, ते कार्ड ऑनलाईन झालेलं नाही, त्याच्यामुळे त्या लोकांचे पैसेसुद्धा आपल्याकडे आहे. ते जेव्हा कॅम्प होईल, जेणेकरून आपण आपले 51 लोक वडनेर भैरवचे आहे किंवा वडाळी शेजारी, दोनगाववाडी आहे, पिंपळनेर आहे, या सगळ्या लोकांच्या सरपंचाशी एक मीटिंग घेऊन तो कॅम्पसुद्धा वडनेर भैरवलाच कसा होईल याच्याकरता प्रयत्न करू. आणि तो कॅम्प आपण वडनेरलाच घेऊ. या दोन्ही गावातल्या ज्यांच्या ऑनलाईन कार्ड मिळायचे बाकी असतील, नंबर मिळायचा बाकी असेल, त्यांनासुद्धा इथं बोलून घेऊ. मालेगावला जाण्यापेक्षा इथं बोलवलेलं कधी चांगलं राहील. आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातून जे काही तुम्हाला सुविधा लागतील त्या आम्ही कधी पण द्यायला तयार आहे. आता घरकुलाच्या बाबतीमध्ये म्हणायचं, ज्यांनी दिव्यांग बांधवांनी ॲप्लिकेशन करा त्यांना घरकुल ग्रामपंचायतच्या माध्यमातून, शासनाच्या माध्यमातून दिल्या जाईल. आणि व्यासपीठावर तुम्ही आम्हाला बोलवलं, आमचा सत्कार केला, आम्हाला 2 शब्द बोलायची संधी दिली. खऱ्या अर्थाने आज कौतुक केलं पाहिजे. त्या मुलांनी माझ्या गाणं म्हणलं, या मुलीने एक डान्स केला, ते मुस्लिम समाजाची आहे पण आम्ही हिंदू आहे हे सुद्धा एक छोट्या मुलीने दाखवून दिलं. असे जर सर्व राहिले तर खऱ्या अर्थाने या परिसरामध्ये चांगल्या पद्धतीने वातावरण निर्मिती. आज या मुलांच्या बाबतीत बोलायचं म्हणलं, काही वय नाही त्यांचं. या मुलांनी जे गाणं आत्ता म्हणलं, खऱ्या अर्थाने एखाद्या चांगल्या म्हणजे कुठल्या एखाद्या चांगल्या ॲक्टरला तो लाजवील अशा पद्धतीने तो बोलला. त्याच्याकडे आज काही माईक नाही, काही नाही, कुठला सुविधा नाही. असे मुलंसुद्धा दिव्यांग बांधवांचे मुलं असे तयार होऊ राहिले. त्या आईवडिलांचे सुद्धा धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. बरं, मी तुम्हाला नंतर कॉल करते प्लीज, थोडं गर्दीत आहे. बोला सर. सर्वांना प्रथमतः नमस्कार. सन्माननीय सरपंच साहेब, तसेच सन्माननीय तालुका अध्यक्ष आमचे मित्र गांगुर्डे भाऊ, तसेच उपस्थित सर्व डॉक्टर मान्यवर आणि इतर आरोग्य कर्मचारी, तसेच गावातील आपले बांधव. मुळात आजचा कार्यक्रम सर्वांना माहिती आहे कशासाठी आहे, परंतु तोच उल्लेख करणं हे देखील उचित होत नाही. सकाळी मी गाडीत येत असताना FM वर कार्यक्रम चालू होता, तेव्हा त्यांनी त्यामध्ये सांगितलं की आपण सदर बांधवांना बद्दल सहानुभूती असावी, परंतु दयेची भावना पण नसावी आणि उपरोधात्मक पण भावना नसावी, जेणेकरून सर्वसामान्य, म्हणजे जसं की जनरली आपण सर्वसामान्य आहोत त्याप्रमाणेच समोरच्या व्यक्तींकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला असला पाहिजे. एक छोटा किस्सा सांगतो. 9 नोव्हेंबर रोजी नाशिकला पूर्ण विभागाचा MPSC मार्फत प्रीचा पेपर होता. BDO साहेबांसोबत माझी ड्युटी होती. तर आम्ही सगळ्या 32 शाळांपैकी 16 शाळांना आम्ही भेट दिली. त्यामध्ये प्रकर्षाने काही केंद्र दिव्यांग बांधवांसाठी होते आणि ते ग्राउंड लेवलला असल्यामुळे माझ्याकडे ड्युटी होती की ते चेक करण्यात यावे CCTV वगैरे चालू आहे किंवा नाही. तर तिथं बघितल्यानंतर कळालं की आपल्यापैकी म्हणजे जी स्पर्धा परीक्षा आहे, पूर्वपरीक्षा असेल, त्यामध्ये देखील आपले बांधव हे मागे नाही आहेत. प्रत्येक गोष्टीमध्ये
जिथं जिथं त्यांना कौशल्य उपलब्ध करून देण्याची संधी मिळाली असेल त्यांनी ते पुढे जाण्याचाच प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे आपण आज या ठिकाणी सगळ्या उपस्थितांना असं म्हणणं आहे की आपले हे बांधव वेगळे नसून ते आपल्यामधीलच एक आहेत आणि हा आपल्यामधील एक प्रकृतीचा त्यांना दिलेला जो काही हे असेल तर तो वेगळा न मानता त्यांना सर्वसामान्यांची भावना यातून देण्यात यावी. आणि जो राहिला शासनाचा उपक्रम तर आपण त्यांना ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच साहेब पण आता आहेत, हे आजच नियोजन करायचं होतं परंतु आज तिथं खूप गर्दी असेल तर आपण प्रत्येक आता आपल्याकडे जवळपास 149 इतके दिव्यांग बांधव आहेत. त्यापैकी 49 ते 50 लोकांचे आपले UDID कार्ड आणि सर्टिफिकेट काढायचे बाकी आहेत. तर आपण काय करणार आहोत की आजपासून आठवड्यातले 2 दिवस सदर बांधवांचे आपण फॉर्म ऑनलाईन फॉर्म इथं भरून घेणार आहोत. ऑनलाईन फॉर्म भरून घेणार आहोत आणि त्यांना आपण ग्रामपंचायतीच्या खर्चाने आपण त्यांना मालेगाव जाण्या येण्याची व्यवस्था आपण करूया, जेणेकरून त्यांना येण्या जाण्याचं पण भाडं लागणार नाही किंवा त्यांच्यासाठी ते सोयीस्कर होईल. आज एवढंच सांगतो. आणि दरवर्षी 5% दिव्यांग सेसप्रमाणे आपण ग्रामपंचायतीमधून पण आपण मदत करत असतो. गेल्या 2 महिन्यापूर्वीच आपण 120 बांधवांना आपण दिव्यांग सेसमधून लाभ दिलेला आहे. त्यापैकी 51 लोक बाकी आहेत. तर माझ्याकडे जी यादी आहे, आता मी यादी काही वाचणार नाही, तर इतक्या लोकांचे आपल्याला कॅम्प स्वरूपामध्ये हे करायचे आहेत. तर आमच्याकडे एक स्वतंत्र माणूस देऊया, त्यांच्याकडे तुम्ही फॉर्म कागदपत्र जमा करायचे, ते ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर आपण मालेगावला त्यांना जाण्या येण्याची व्यवस्था करूया. ठीक आहे, धन्यवाद. अतिथी वडनेर भैरव ग्रामपंचायत मान्यवर सदस्य विशेष अतिथी माझे शिक्षक आणि वडनेर भैरव गावातील सर्व ग्रामस्थ बांधव भगिनींना माझा मनापासून नमस्कार. आज आपण आपल्या वडनेर भैरव गावात आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन साजरा करण्यासाठी एकत्रित आलो आहेत. हा दिवस फक्त एक कार्यक्रम नसून समाजात संवेदना, समानता, आदर आणि समाजाद्वारे संदेश देणारा दिवस आहे. मित्रांनो, आज मी तुमच्यासमोर फार मोठ्या अभिमानाने माझ्या आईबद्दल बोलणार आहे. माझी आई पायाने अपंग आहेत, पण तरीही वडनेर भैरव सरकारी दवाखान्यात रोज कामावर जाते आणि लोकांची सेवा करते. तिच्या पायात वेदना असतात, त्रास असतो, चालणं कठीण होतं, पण तिने कधीही हार मानली नाही. दवाखान्यात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला हसत मदत करत प्राथमिक उपचार करून हे सगळं ती मनापासून करते. तिचं एकच म्हणणं असतं, अपंगत्व मला थांबू शकत नाही, मग मी दुसऱ्यांना का थांबू. आणखी एक गोष्ट सांगतो, माझी आई फक्त स्वतः संसार नाही सांभाळला, तर दोन्ही मुलांना उभं केलं, वाढवलं, शिक्षण दिलं आणि स्वतःचे वेदना सहन करत आम्हा दोघांना पायावर उभं केलं. स्वतःला नीट चालता येत नसतानाही तिने आम्हाला आयुष्यात कसं पुढं चालायचं, कसं उभं राहायचं, कसं जगायचं हे शिकवलं. आई नेहमी म्हणायची, माझ्या पायात मर्यादित असतील पण माझ्या मुलांचे स्वप्न मर्यादित नाही. ती स्वतःला वेदना बाजूला ठेवून आम्हा मुलांना चांगलं आयुष्य द्यावं म्हणून दिवस रात्र मेहनत करत राहिली. आज मी इथं उभं राहिलो आहे हे तिच्या जिद्दीच्या मुळे उभं येत आहे. मैं देश नहीं मिटने दूंगा, मैं खुद मिट जाऊंगा, लेकिन ये देश नहीं झुकने दूंगा, ये देश नहीं झुकने दूंगा.
नहीं झुकने दूंगा। ये धरती मुझसे पूछ रही कब मेरा कर्ज चुकाओगे। ये अंबर मुझसे पूछ रहा कब अपना धर्म निभाओगे। मैंने वचन दिया भारत माँ को तेरा शीश नहीं झुकने दूंगा। मैं खुद मिट जाऊंगा लेकिन ये देश नहीं झुकने दूंगा। ये देश है वीर जवानों का, अलबेलों का, मस्तानों का। मेरे भारत के जैसा कोई देश नहीं, सिवा इसके मुझे कहीं रहना नहीं। जैसे है चांद सितारों में, ये देश है 1000 में। आएगा जब कोई दुश्मन, मैं उसको नहीं टिकने दूंगा। मैं उसको नहीं टिकने दूंगा। मैं उसको नहीं टिकने दूंगा। सौगंध मुझे इस मिट्टी की, मैं देश नहीं झुकने दूंगा। मैं खुद मिट जाऊंगा लेकिन ये देश नहीं मिटने दूंगा। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा.